हॅलो सुवर्णमयी. आपल्याला लहानपणापासूनच एकच शिकवलं जातं, साठवून ठेवा. मग ते जुने कपडे असू देत, साड्या असू देत, मुलांची जुनी खेळणी किंवा कुणाला काही द्यायला, काहीतरी ठेवायला कधीतरी उपयोगी पडतील म्हणून साठवलेला प्लास्टिकच्या डब्यांचा कचरा. आपण स्त्रिया नाही म्हणायला कधी शिकलोच नाही, ना वस्तूंना ना समोरच्या व्यक्तींच्या अपेक्षांना. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या घरातल्या या पसाऱ्याचा आणि तुमच्या मनातल्या स्ट्रेसचा एक असा संबंध आहे जो कदाचित तुम्हाला कोणीच कधी सांगितला नसेल. मिनिमलिझम हा शब्द तुम्ही कधी ना कधी ऐकला असेल. ज्यांना माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते. मिनिमलिझम म्हणजे कमीत कमी पसारा, कमीत कमी वस्तू ठेवून सुटसुटीत आणि शांत जगण्याची पद्धत. गरजेपेक्षा जास्त वस्तू, सवयी किंवा ओझं मनावर न घेता जे खरोखरच उपयोगाचं आणि सुख देणारं आहे तेवढंच जवळ ठेवणं, ह्यालाच मिनिमलिझम म्हणतात. आता हा शब्द, ही संकल्पना जरी परदेशी असली तरी तिकडच्यासारखं यूज अँड थ्रो, वापरा आणि टाकून द्या, हे काही आपल्याला जमत नाही. पण असा एक सिक्रेट मार्ग आहे जो वापरून आपण आपलं घर आणि मन सुटसुटीत नीटनेटकं ठेवू शकतो. जर तुम्हाला कमी वस्तूंमध्ये जास्त आनंद मिळवायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुम्ही कधी शांत बसून विचार केलाय का, नेमकं माझ्या आयुष्यात इतकं प्रेशर कुठून येतं? उत्तर साधं आहे. आपण आपलं आयुष्य खूप भरून टाकलंय. आणि ह्या सगळ्यावरचा उपायसुद्धा खूप साधा आहे. हळूहळू छोटे छोटे बदल करणं. आपल्या आयुष्याच्या 10 अशा भागांबद्दल आपण आज बोलणार आहोत जिथे मिनिमलिझमचा अवलंब करून आपण आपलं आयुष्य सोपं करू शकतो. शेवटी एक 11वा बोनस पॉईंट पण मी देणार आहे ज्याच्याबद्दल आपण अगदीच विचार करत नाही. पहिली गोष्ट म्हणजे मिनिमलिझम ही आहे समजून उमजून केलेली निवड. ह्याचा अर्थ असा की तुमच्या आयुष्यात, तुमच्या घरात आणि तुमच्या मनात अशाच गोष्टींना जागा द्यायची ज्या तुमच्या आयुष्यात खरोखर आनंद आणतात. ज्या गोष्टी फक्त जागा अडवतात, ताण देतात किंवा भूतकाळाच्या आठवणींमध्ये आपल्याला अडकवून ठेवतात, त्यांना निरोप द्यायचा. मिनिमलिझम म्हणजे रिकामेपणा नाही, तर जास्त मोकळीक असते. आता ह्याची सुरुवात कुठून करायची? तर अर्थातच आपल्या आजूबाजूच्या पसाऱ्यापासून. तुम्हीच सांगा, तुमच्या कपाटात, स्वयंपाकघरात, स्टोअर रूममध्ये किती वस्तू अशा आहेत ज्या तुम्ही गेल्या 6 महिन्यात किंवा वर्षभरात एकदा सुद्धा वापरल्या नाहीयेत. कधीतरी लागतील म्हणून ठेवलेले डबे, सेलमध्ये घेतलेली पण कधीही न वापरलेली कुर्ती, कुणाकडून गिफ्ट आलेले पण पॅकिंग सुद्धा न काढलेले शोपीस. हा पसारा फक्त जागा अडवत नाही, तर तो आपल्याला मानसिक ताण देतो. जेव्हा जेव्हा आपण कपाट उघडतो आणि त्यात ढीगभर सामान बघतो तेव्हा किती नाही म्हटलं तरी एक अदृश्य ताण आपल्या मनावर येतो. तुमच्या घरातली कोणतीही वस्तू जी तुम्ही गेल्या 90 दिवसात वापरलेली नाही ती बाजूला काढा. ती एकतर दुसऱ्या कुणाला तरी द्या, दान करून टाका किंवा विकून टाका. फक्त 3 प्रश्न विचारा. मी हे शेवटचं कधी वापरलं? मला ह्याची गरज आहे का? आणि आज या वस्तूमुळे माझ्या जीवनामध्ये आनंद वाढतोय का? जेव्हा तुम्ही हे करायला लागाल ना, तेव्हा तुमच्या लक्षात येईल की तुमच्या कपाटात कितीतरी मोकळी जागा झालीये आणि मन सुद्धा हलकं वाटतंय. दुसऱ्या पॉईंटमध्ये आता आपण पुढच्या आणि जास्त कठीण पसाऱ्याकडे वळतोय, मनातला विचारांचा पसारा. आपण मनात किती काय काय साठवतो. जुनं दुःख, राग, गिल्ट, अपुरी कामं, स्वतःबद्दलची नाराजी आणि इतरांच्या अपेक्षा. कधीकधी आपल्याला वाटतं आपण आजूबाजूच्या पसाऱ्यामध्ये अडकलोय, पण खरी अडगळ तर आपल्या मनातच भरलेली असते. मन असं भरलेलं असलं की काय होतं की आपल्याला थकल्यासारखं वाटतं, छोट्या छोट्या गोष्टींवर चिडचिड होते आणि काहीच करण्याची एनर्जी राहत नाही. आपल्यापैकी किती गृहिणी अशा आहेत ज्या दिवसाचे 24 तास सतत विचार करत असतात. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत मनात सतत विचारांची गर्दी असते. मुलांचा अभ्यास, जेवण, घरी येणाऱ्या पाहुण्यांची तयारी, कोणत्या मैत्रिणीला काय बोलायचं राहिलं, तिने काय बोललं. हा विचारांचा अतिरेक म्हणजे एक प्रकारचा मानसिक कचरा आहे. सतत धावणारे हे विचार आपल्याला कधीच शांत बसून देत नाहीत, ज्याच्यामुळे छोटीशी गोष्टसुद्धा डोंगरासारखी वाटायला लागते आणि आपण मनाने थकतो. जेव्हा आपल्याला विचारांचा पसारा खूप वाढलाय असं वाटेल ना, तेव्हा थांबा. कुठेही असा, स्वयंपाकघरात, बाल्कनीमध्ये किंवा बाथरूममध्ये डोळे बंद करा आणि मनातल्या विचारांना जाऊ दे असं म्हणा. फक्त 1 मिनिट आपल्या श्वासावर लक्ष केंद्रित करा. 10 वेळा श्वास घ्या आणि श्वास सोडा. दिवसभरात तुम्ही हे 5-6 वेळा केलं ना तरी तुमचं मन शांत व्हायला लागेल.
हे अगदी साधं मेडिटेशन आहे, ज्याच्यामुळे तुमचा मेंदू अनावश्यक माहिती आणि विचारांना बाजूला ठेवून शांत होतो. बघताना हे खूप छोटं वाटतं, पण एकदा करून बघा. मन हलकं केल्याशिवाय जीवन हलकं होत नाही, बरोबर ना? तिसरा महत्त्वाचा पसारा म्हणजे वेळेचा पसारा. आपण सतत बिझी असतो. मुलांच्या शाळा, क्लासेस, सोसायटीच्या मीटिंग्स, सगळ्यांच्या लग्न समारंभांना हजेरी, नको असलेली सामाजिक बांधिलकी. आपण नाही म्हणायला घाबरतो, कारण आपल्याला कुणाला दुखवायचं नसतं किंवा लोक काय म्हणतील याची भीती वाटते. यामुळे आपलं वेळापत्रक इतकं गच्च भरतं की आपल्याला स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी शांतपणे बसायला वेळच मिळत नाही. ह्या गर्दीमध्ये जी महत्त्वाची कामं आहेत ना, ती मागे पडतात. आपण बायका दिवसभर खूप कामं करतो आणि तरीसुद्धा दिवस संपला की वाटतं की आज मी काय केलं, एकतरी काम माझं पूर्ण झालं का? म्हणून इथून पुढे असा विचार करा, जर एखादी गोष्ट तुम्हाला आतून ठामपणे हो म्हणायला भाग पाडत नसेल, तर तिला अगदी शांतपणे नाही म्हणा. प्रॅक्टिस लागेल, पण हळूहळू सवय होईल. लोकांना सांगा, मला खूप आवडलं असतं, पण ह्या आठवड्यात माझंसुद्धा काही प्लॅनिंग आहे किंवा ह्यावेळी जमणार नाही आहे. सुरुवातीला थोडं अवघड वाटेल, पण एकदा का तुम्ही स्वतःच्या वेळेला महत्त्व द्यायला लागलात की तुम्हाला जाणवेल की तुमचा किती मानसिक ताण दूर झाला आहे. तुमच्या वेळेचं नियंत्रण तुमच्या हातात घ्या. दररोजच्या रुटीन व्यतिरिक्त फक्त 2 अशी कामं करा जी रोजची नाही आहेत, पण करणं आवश्यक आहे. आणि बाकीच्या गोष्टींना आज नाही जमलं तरी चालेल असं मनामध्ये ठरवून टाका. म्हणजे ती 2 कामं झाल्यानंतर तरी आज आपण दिवसभरात काहीतरी केलं असं आपल्याला मनातून वाटतं. कारण कामं खूप असतात, एकाच दिवसात ती पूर्ण करणं कधीच शक्य नसतं. चौथा पसारा जो आपल्याला खूप ताण देतो तो म्हणजे पैशाचा ताण. कधी कधी आपण स्ट्रेसमध्ये, कंटाळा आला म्हणून किंवा माझ्यासाठी काहीतरी घेते ह्या विचाराने खरेदी करतो. तसं हे नॉर्मल आहे, पण मनात मात्र गिल्ट बसतं. कारणाशिवाय पैसे खर्च झाले असं आपल्याला वाटतं. पैशाच्या बाबतीत मिनिमलिझमचा अर्थ कंजूसी नाही, तर तो आहे उद्देश ठरवून खर्च करणं. ह्याचा अर्थ असा आहे की तुम्ही स्वतःला विचारायचे, मी ही वस्तू खरंच माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी घेत आहे की फक्त कंटाळा आला म्हणून, कुठला तरी राग काढण्यासाठी, टाईमपास म्हणून ॲपवर आले आणि काही क्षणांचा आनंद मिळवण्यासाठी, दुसऱ्यांना दाखवण्यासाठी मी ही खरेदी करते का? आपण खूप वेळा जाहिरातींना बळी पडतो. सेल बघितला की गरज नसताना सुद्धा खरेदी करतो आणि मग तो अनावश्यक खर्च आपल्याला ताण देतो. एकतर खर्च होतो तो वेगळा आणि गरज नसताना घेतलेली वस्तू कपाटात जागा अडवते तो दुसरा पसारा. जेव्हा तुम्हाला कोणतीही अनावश्यक वस्तू, महागडा ड्रेस किंवा नवीन गॅजेट विकत घ्यावं असं वाटेल, तेव्हा लगेचच खरेदी करू नका. त्या वस्तूची किंमत आणि नाव एका डायरीत लिहा. 30 दिवस थांबा. जर 30 दिवसानंतर सुद्धा तुम्हाला वाटत असेल की ह्या वस्तू वाचून गेल्या 30 दिवसामध्ये माझं अडलं किंवा अडलं नसेल तरी मला ती वस्तू हवीच आहे, तर मात्र ती घेऊन टाका. बहुतेक वेळेला ही इच्छा 30 दिवसात विरून जाते. त्यामुळे तुमचे पैसे वाचतील, जे तुम्ही तुमच्या खऱ्या गरजांसाठी किंवा भविष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टींसाठी वापरू शकता. खर्च करताना जेव्हा त्याच्यामागे काहीतरी उद्देश असतो ना, तेव्हा तो खर्च आपल्याला नक्कीच आनंद देतो. 5वा आणि सगळ्यात संवेदनशील पसारा म्हणजे नाती. कधी कधी असं जाणवतं की नाती खूप आहेत, पण त्यांच्यामध्ये ती ऊब नाहीये. लोक खूप आहेत, पण मन मोकळं करावं असं कोणीच नाही. आपण इतक्या लोकांशी संपर्कात राहतो की आपली इमोशनल एनर्जी त्यात निघून जाते. परिणाम म्हणजे थकवा, चिडचिड आणि सतत मी कुठंतरी कमी पडतेय अशी भावना. आयुष्यात असे काही लोक असतात जे तुमच्या वेळेचा, तुमच्या एनर्जीचा खूप वापर करतात, पण त्या बदल्यात तुम्हाला काहीच परत देत नाहीत. अशी ही नाती फक्त आपल्याला टेन्शन देतात, दुःख देतात आणि सतत कमी लेखतात. ही एक प्रकारची भावनिक अडगळ असते. एक स्त्री म्हणून आपण खूप वेळा सगळ्यांना सांभाळून घेणं आपली जबाबदारी मानतो, पण सगळ्यात आधी स्वतःला सांभाळून घेणं ही आपली जबाबदारी आहे. आपल्या मनाची शांतता गमावून चालणार नाही. त्यासाठीच उपाय म्हणून आपल्या नात्यांमध्ये सुद्धा आपल्याला मिनिमलिझम आणायचा आहे. आणि तो कसा आणायचा, तर आपल्या बाउंड्रीज आखून. उदाहरणार्थ, कृपया संध्याकाळी 6 नंतर मला फोन करू नका, तो माझा मुलांसोबतचा वेळ असतो. किंवा यापुढे मी तुमची वैयक्तिक टीका ऐकून घेणार नाही. या अशा लक्ष्मणरेषा तुम्हाला शांतता आणि स्वतःसाठी आदर मिळवून देतील. जी नाती तुम्हाला सतत नकारात्मकता देत असतील त्यांच्यापासून मनाने तरी अंतर ठेवा. भेटावं लागलं तरी जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ नका.
हा स्वार्थीपणा नाहीये, तर स्वसंरक्षण आहे. मी दररोज ज्यांच्याशी बोलते त्या व्यक्ती माझ्या मनाच्या शांततेमध्ये भर टाकतात का, हा प्रश्न स्वतःला विचारा. आणि महिन्यातून एक तरी टॉक्सिक किंवा त्रासदायक संभाषण आपल्या आयुष्यातून कमी करा. कोणत्याही नात्यामध्ये माझ्यासाठी ही बोलण्याची वेळ सध्या योग्य नाहीये हे शांतपणे बोलू शकता. नात्यांमध्ये मिनिमलिझम म्हणजे आपल्याला नाती आयुष्यातून काढून टाकायची नाहीयेत, तर नात्यातला मिनिमलिझम म्हणजे क्वालिटी ओव्हर क्वांटिटी. ज्यांच्याशी बोलून मन शांत होतं तेवढीच नाती अगदी मनापासून सांभाळणं आणि बाकीच्यांना आपल्या मनाच्या वर्तुळाच्या बाहेरच ठेवणं. 6वा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे माहितीचा पसारा. हा मुद्दा आपण खूप वेळा इग्नोर करतो. इंस्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअप, यूट्यूब आणि अजूनही काय काय असेल, आपण सगळं मॅनेज करत असतो. पण आपल्या हे लक्षात येत नाही की ही स्क्रीनच आपल्याला मॅनेज करतीये. कधी कधी असं जाणवतं का की मी 5 मिनिट फोन वापरायला घेतला आणि अर्धा तास गेला, किंवा कुणाला तरी कॉल करायला फोन घेतला आणि ते सोडून रील्स स्क्रोल करण्यात अर्धा तास गेला. आपला स्मार्टफोन, TV, सोशल मीडिया आणि व्हॉट्सअप ग्रुप्स 24 तास नको असलेली माहिती, बातम्या आणि चर्चांचा पाऊस पाडत असतात. सततच्या या माहितीच्या भडीमारामुळे आपलं लक्ष विचलित होतं आणि आपण हातातल्या खऱ्या कामांवर लक्ष केंद्रित करू शकत नाही. उपाय म्हणून आपल्याला माहितीचा उपवास करायचा आहे. आता माहितीचा उपवास म्हणजे काय, तर TV, सोशल मीडिया हे वापरण्याचा टाईम फिक्स ठेवायचा आहे. आता माझ्यासारखं तुमचं सगळं कामच फोनवरून चालत असेल तर तुम्ही लोकांना सतत फोनवरच दिसाल, पण त्याला ऑप्शन नाही. पण व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामवर तुम्ही किती वेळ घालवता हे मात्र नक्की चेक करा. ज्या ग्रुप्समध्ये फक्त गॉसिप आणि नकारात्मकता आहे, किंवा ग्रुप चांगला आहे पण त्यातल्या कुणाशी तुमचं इमोशनल कनेक्शन नाहीये, तर त्यातून बाहेर पडा. तुमच्या वेळेचं सोशल मीडियाला दान करणं बंद करा. तुमच्या डोक्यात सुद्धा बाहेरची माहिती कमी जाईल, तेव्हा तुम्हाला स्वतःच्या विचारांचा आवाज स्पष्ट ऐकू येईल. स्टेटससुद्धा कॉन्टॅक्टमधल्या प्रत्येक व्यक्तीचं बघण्याची गरज नाहीये. आपल्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या मोजक्याच व्यक्तींचं स्टेटस बघा, बाकीच्यांचा हाईड करून ठेवा. रील्स, फॉरवर्ड मेसेजेस हे सगळंच हळूहळू कमी करा. इथे मिनिमलिझम म्हणजे डिजिटल नॉईज कमी करून आपली मनाची स्पेस वाढवणं. 7वा आहे विचारांचा पसारा, अतिविचार. आपण बायकांमध्ये हाच सगळ्यात मोठा मेंटल क्लटर असतो की नाही. मी बरोबर करतीये का, इतर लोक काय म्हणतील, मी चांगली आई नाहीये का, मी अजून थोडं काम करू शकत नाही का, हे प्रश्न आपल्याला थकवतात आणि आपलं आयुष्य हलकं करण्याऐवजी मनावरचं ओझं वाढवतात. तर स्वतःला 1 मिनिटाचा पॉज द्या की आत्ता हा जो विचार मनात आहे हा मला मदत करतोय का, की त्याने मला त्रास होतोय. हे असं आपण स्वतःच्या मनातल्या विचारांविषयी सतत जागरूक राहतो ना, तेव्हा मनातला विचारांचा पसारा नक्कीच कमी होतो. दररोज एक छोटंसं काम कंप्लीट करा, तो आपला कॉन्फिडन्स वाढवतो. आणि स्वतःला सतत एक सपोर्टिव्ह वाक्य बोलत राहा की मला शक्य आहे तेवढं मी करतीये. विचारांना सोपं केल्याशिवाय आयुष्य सोपं होत नाही. 8वी गोष्ट आहे स्वतःचं दिसणं आणि शरीर. आता ह्याच्यामध्ये मिनिमलिझम म्हणजे काय, तर मिनिमल केअर, मॅक्झिमम कॉन्फिडन्स. आपण आपल्या सौंदर्याचं किती ओझं वाहतो. वेगवेगळ्या क्रीम्स, मेकअप ट्रेंड्स, फोटो काढताना फिल्टर्स, एवढं सगळं करून शेवटी सतत इतरांशी तुलना आणि मनासारखा लूक दिसला नाही हीच भावना. किती तयार झालं तरी मनातून सतत असुरक्षितता, मी चांगली दिसतीये का. ह्या गोष्टीबाबत मिनिमलिझम असं सांगतो की जास्त नाही, आपल्यासाठी जेवढं योग्य आहे ना तेवढंच पुरेसं आहे. तुमचा साधा सेल्फ केअर रुटीन तयार करा, कमी पण तो रोजच्या रोज. मी स्वतः सकाळी अंघोळीनंतर सनस्क्रीन लावते, ती थेट रात्री झोपताना चेहरा धुवून मॉइश्चरायझर लावते. बाहेर जाणार असले तरच त्यावर पावडर, लिप बाम लावते आणि छोटं मोठं कोणतंही फंक्शन असू दे, ठराविक मेकअप जितका मला जमतो आणि ज्यात मला कम्फर्टेबल वाटतं तितकाच करते. आणि तो लोक प्रत्येक वेळी सेम असतो, त्यामध्ये काहीही बदल नसतो. अगदी हेअरस्टाईलसुद्धा फार बदलत नाही. सुरुवातीला मी सुद्धा प्रयत्न करून बघितला, पण फुल मेकअप केला ना की आरशात बघून मला वाटतं ही मी नाहीये. मग त्यापेक्षा माझी स्किन आणि केस निरोगी कसे राहतील, शरीर निरोगी कसं राहील, ह्याच्यावर मी माझा वेळ आणि पैसे खर्च करते. प्रत्येक सकाळी आरशात बघून स्वतःला एक वाक्य सांगा की मी जशी आहे तशी पुरेशी आहे. स्वतःची काळजी घ्या, पण त्यातून अति अपेक्षा ठेवू नका. आपण काय लावतो हे नाही, तर आपण आपल्याला कुठल्या नजरेने बघतो ह्याच्यात खरं सौंदर्य आहे. 9वी गोष्ट आहे मुलांना शिकवायचा मिनिमलिझम.
आपल्याला मुलांना सगळं द्यायचं असतं, उत्तम जेवण, कपडे, गॅजेट्स, गाड्या. पण खरं देणं म्हणजे वस्तू नाही, तर चांगले विचार, चांगल्या सवयी, शिस्त आणि समाधानी वृत्ती. मिनिमलिझम शिकवतो की साधेपणाने जगणं हे मुलांना शिकवणं म्हणजे श्रीमंती गमावणं नसतं, ती एक वेगळ्या प्रकारची समृद्धी असते. आणि 10वी गोष्ट आहे स्वप्नांमध्ये मिनिमलिझम. अगदी बरोबर ऐकलत, स्वप्नांमध्ये सुद्धा मिनिमलिझम ठेवायचा आहे. आपल्याला सांगितलं जातं की मोठी स्वप्न बघा, आणि मग आपण इतकी मोठी अवघड स्वप्न बघतो की त्यात आपण स्वतःला हरवून बसतो. जेवढं करणं शक्य आहे तेवढं सुद्धा करत नाही. तर इथे मिनिमलिझम सांगतो की स्वप्न मोठं नाही पण अर्थपूर्ण बघा. एका वेळी एकच छोटं ध्येय घ्या आणि ते पूर्ण होईपर्यंत त्याच्यावरच लक्ष केंद्रित करा. बाकीचे सगळे आवाज, तुलना आणि त्याच्या पुढची स्टेप हे सगळं तेवढ्या वेळेपुरतं पॉज करा. एकदा तुम्ही ते एक छोटं ध्येय गाठलत ना की त्याच्यानंतर पुढच्या टप्प्याचा विचार करायचा. डोंगर चढायला सुरुवात करतो आणि पायथ्याशी उभी राहतो तेव्हा आपण डायरेक्ट शिखराकडे बघतो, तेव्हा अर्थातच दडपण येतं. पण त्याच्या जागी इथून पुढची 10 पावलं मला चालायचीत एवढंच ठरवलं आणि तिथून पुढे त्याच्या पुढची 10 पावलं. असं करत करत आपण कधी शिखर गाठतो ते आपल्याला कळत पण नाही. म्हणूनच स्वप्न मोठी बघू नका असं नाही, पण आपल्याकडे जो वेळ अवेलेबल आहे तेवढ्या वेळात आपण काय अचीव करू शकतो तेवढं बघून तेवढं तरी पूर्ण करायचं त्या दिवसापुरतं. कारण या गोष्टींची आपल्या मनामध्ये क्लॅरिटी असणं म्हणजेच आपली पॉवर आहे. मैत्रिणींनो, मिनिमलिझम म्हणजे ही काही फॅशन नाही आहे किंवा पाश्चात्य कल्पना नाही आहे. ही एक जीवन जगण्याची पद्धत आहे. गोष्टी कमी असणं म्हणजे कमी अडथळे, कमी ताण आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्त स्वातंत्र्य. आज लोक लाखो रुपये खर्च करतात शांतता शोधायला, पण खरी शांतता तिथेच आहे जिथे कमी गोष्टी आहेत आणि मनःशांती आहे. मिनिमलिझम म्हणजे शांततेचा सगळ्यात सुंदर प्रकार, जो विकत घेता येत नाही पण आपल्याला आयुष्यामध्ये निर्माण करता येतो. आपल्याला घर रिकामं करायचं नाहीये किंवा नाती सुद्धा तोडायची नाहीयेत, खर्च सुद्धा थांबवायचा नाहीये, पण आपली एनर्जी, वेळ, मन, भावना आणि आपल्या घरातल्या जागेचा आदर करायचा आहे. आपल्यासाठी जे महत्त्वाचं आहे तेच त्यामध्ये ठेवायचे आणि जे आपल्याला थकवतं, ड्रेन करतं, मनामधून गिल्ट देतं ते हळूहळू कमी करत जायचे. जेव्हा आपण आयुष्यात कमी गोष्टी ठेवतो ना तेव्हा आपण प्रत्येक गोष्ट खोलवर अनुभवू शकतो. मी सुद्धा या प्रवासात आहे आणि तो पुढे चालू राहणारच आहे. जर तुम्हाला आयुष्य थोडं हलकं करायचं असेल तर आजपासून एकाच गोष्टीपासून सुरुवात करा. मिनिमलिझम ही एक लाईफस्टाईल आहे. साधेपणा, शांतपणा आणि मनाचं स्वातंत्र्य तो आपल्याला भेट देतो. कमी कपडे असतात तेव्हा काय घालायचं ह्याचा विचार करायला वेळ कमी लागतो. कमी विचार असतात तेव्हा जास्त शांतता आणि आनंद असतो. कमी अपॉइंटमेंट असतात तेव्हा तुम्हाला तुमच्या आवडीचं काम करायला जास्त वेळ मिळतो. त्यामुळे आज ह्या व्हिडिओमधून एकच गोष्ट घ्या. सगळं एका वेळी बदलायचं नाहीये, पण रोज एक एक ओझं कमी करत जायचे. आणि ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला काय अनुभव येतात हे कमेंट्समध्ये नक्की लिहा. शिवाय तुम्हाला चॅनलचा मेंबर व्हायचं असेल तर खाली जॉईन बटन आहे, ते दाबून तुम्ही चॅनलचे मेंबर होऊ शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या व्हॉट्सअप ग्रुपची, व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथे सुद्धा तुम्ही कनेक्ट होऊ शकता. तुम्हाला तुमच्या घरात, मनात आणि नात्यांमध्ये सुवर्णमयी शांतता मिळू देत. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदात राहा.